जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून प्रभाग क्रमांक 14 ब येथील शिवसेना नगरसेविका तसंच आरोग्य समिती सदस्य सविता सांगळे आणि विभाग प्रमुख डॉक्टर रामचंद्र सांगळे यांच्या पुढाकारातून पावणे गाव इथे जनसंपर्क कार्यालय तसंच स्वस्त दरातील महा ई सेवा केंद्राचं उद्घाटन आणि भव्य महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। याप्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी यांच्या हस्ते फीत कापून जनसंपर्क कार्यालय आणि महा ई सेवा केंद्राचं उद्घाटन संपन्न झालंय। या कार्यक्रमाला शिवसैनिक, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक तसंच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्यास पावणे परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। कार्यक्रमात दरम्यान महिलांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली तसंच परिसरातील सामाजिक आणि नागरी प्रश्नांवरही मनमोकळेपणाने चर्चा करण्यात आली आहे। या मेळाव्यामुळे महिलांना एकत्र येऊन संवाद साधण्याचे आणि विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन मिळवण्याचं व्यासपीठ उपलब्ध झालंय। नगरसेविका सविता सांगळे आणि डॉक्टर रामचंद्र सांगळे यांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात, नागरिकांना योग्य मार्गदर्शन मिळावे तसंच स्थानिक पातळीवरील समस्यांचे तातडीनं निराकरण व्हावे या उद्देशाने हे केंद्र सुरू करण्यात आलंय। आज 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आमच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आणि माही सेवा केंद्र जे की लोकांच्या सोयीसाठी, लोकांच्या सेवेसाठी, सरकारच्या ज्या काही योजना असतील त्यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी आज आम्ही उद्घाटन करत आहोत। आपले माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या या लाडक्या बहिणी आज त्यांच्यासाठी खास काहीतरी सेवा देणे किंवा त्यांचा सन्मान करणे हा यातून एक उद्देश आम्ही साध्य करणार आहोत। या रणरागिणी आणि त्यांच्या गृहिणी असो अथवा बाहेरच्या क्षेत्रामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला असो, आज त्यांचा सन्मान हा एक दिवस नसून सतत वर्षभर प्रत्येकाने त्यांचा सन्मान करावा मनापासून एक इच्छा व्यक्त करते आणि जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना मी खूप खूप शुभेच्छा देते। यावेळी बोलताना नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी सांगितलंय की जनसंपर्क कार्यालय आणि स्वस्त दरातील महा ई सेवा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना एकाच ठिकाणी विविध सेवा उपलब्ध होणार असून हा उपक्रम प्रभागाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। भविष्यातही अशाच जनकल्याणकारी उपक्रमांद्वारे नागरिकांची सेवा करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केलाय। आज सर्वप्रथम मी जागतिक महिला दिनानिमित्त सर्वप्रथम महिलांना मी मनापासून शुभेच्छा देतोय। आज ह्याच निमित्ताने आज आमचे डॉक्टर सांगळे आज शिवसेना कार्यालयाचे आज उद्घाटन पण केले, त्यांचाही मनापासून मी त्यांनाही शुभेच्छा देतो मनापासून। आणि खरोखरच आज चांगला दिवस आहे, सगळ्यांना आपल्याला घेऊन विश्वासात घेऊन काम करायचं आहे, एवढंच मी सगळ्यांना शुभेच्छा देतो। या प्रसंगी प्रभागातील नागरिकांनी नगरसेविका सविता सांगळे आणि विभाग प्रमुख डॉक्टर रामचंद्र सांगळे यांच्या जनहितासाठी केलेल्या कार्याचे विशेष कौतुक केले। नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने घेतलेले प्रयत्न आणि परिसराच्या विकासासाठी राबवलेले उपक्रम यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केलंय। सांगळे साहेबांसारखा डॉक्टर आमच्या पाहुण्यात आलेलाच नव्हता आणि जेव्हापासून ते आले तेव्हापासून आम्हाला शाळेत कुठं बोलवलं का कधी नाही म्हणतच नाही। कसंही माणूस असते सांगळे साहेब त्यांना घेतीलच, त्यांची सेवा करतील, त्यांना काय औषध पाणी असेल नसेल ते पैसा असो नसो विचारत नाही, त्यांची विनामूल्य सुद्धा सेवा करतात, एवढंच माझं सांगणं आहे। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।